नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ एस.आर. गडदे. इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण मुलाखत हा घटक बघत होतो. उपयोजित मराठी हा घटक आपला सुरू आहे आणि उपघटक आहे मुलाखत. या मुलाखतीमध्ये आत्तापर्यंत आपण मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीचे स्वरूप, मुलाखतीची पूर्वतयारी, मुलाखतीची विविध माध्यमे आणि प्रत्यक्ष मुलाखत घेताना कोणत्या गोष्टी किंवा त्याचे 3 टप्पे लक्षात आपण पाहिलेले आहेत. मुलाखतीसाठी महत्त्वाचे कोणत्या गोष्टी आहेत ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आजच्या तासाला आपण पाहणार आहोत की मुलाखत घेताना लक्षात ठेवायच्या बाबी, म्हणजे मुलाखत घेत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर पहिली आहे प्रश्नावली मुलाखतीच्या विषयाला अनुसरून असावी. मुलाखतकार आणि मुलाखतदाता हे 2 व्यक्ती किंवा हे 2 मुद्दे घटक हे महत्त्वाचे आहेत. मुलाखत घेणारी व्यक्ती म्हणजे मुलाखतकार आणि मुलाखत देणारी व्यक्ती म्हणजे मुलाखतदाता. तर प्रश्नावली जी तयार करतो मुलाखतकार, त्या मुलाखतकाराने मुलाखतीच्या विषयाला प्रश्न तयार केले पाहिजेत. जी प्रश्नावली तयार करावी लागते अगोदर, की कोणत्या विषयावरती आपल्याला मुलाखत घ्यायची आहे, तर त्या विषयाला धरूनच प्रश्नावली तयार केली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे अप्रस्तुत विषयबाह्य प्रश्न टाळावेत. अप्रस्तुत म्हणजे कोणते, तर विषय आहे, एखाद्या शेतकऱ्याची मुलाखत घेतोय, तर त्या शेती विषयावरती किंवा शेती विषयाला धरून काय करावेत, प्रश्न विचारावेत. अप्रस्तुत म्हणजे विषय सोडून दुसऱ्या विषयावरती प्रश्न विचारू नयेत, विषयबाह्य प्रश्न विचारू नयेत. तिसरा मुद्दा आहे मुलाखतदात्याचा अवमान होईल असे प्रश्न विचारू नयेत. मुलाखतदाता म्हणजे मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचा अवमान होईल असे प्रश्न विचारू नयेत. चौथा मुद्दा आहे ताणतणाव, संघर्ष निर्माण होईल असे प्रश्न मुलाखतीमध्ये विचारू नयेत. तर अनेक वेळा काय होत असतं की संघटनेच्या नेत्यांच्या आपण मुलाखती घेत असतो, राजकारणातील काही व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो, की त्या मुलाखतीमधून किंवा आपण बघत असतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्ती असतात की ज्यांचं कार्यकर्तृत्व मोठं असतं, त्यांचं व्यक्तिमत्व मोठं असतं. मग यांना प्रश्न विचारत असताना समाजामध्ये ताणतणाव निर्माण होतील, संघर्ष निर्माण होईल असे कोणतेही प्रश्न मुलाखतकाराने विचारू नयेत. भावना दुखावतील असे प्रश्न विचारू नयेत, मुलाखतीमध्ये नसावेत, की जेणेकरून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील कोणत्याही गोष्टी की त्यातून त्यांच्या भावना दुखावतील असे कोणतेही प्रश्न विचारू नयेत. मुलाखत घेताना पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास आवश्यक आहे. मुलाखतकाराने ज्या विषयावरती मुलाखत घेणार आहे त्या विषयाचा, त्या मुलाखतकाराचा मुलाखतदात्याचा थोडासा अभ्यास करणे, म्हणजे मुलाखत घेताना पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वतयारी म्हणजे काय, की त्यांच्या जीवनातील काही घडामोडींचा अभ्यास असेल, त्या व्यक्तीच्या जीवनातील घडामोडींचा अभ्यास असेल, म्हणजे थोडीशी पूर्वतयारी करूनच ती मुलाखत घ्यावी. मुलाखतकाराचा आत्मविश्वास मुलाखतीत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. म्हणजे मुलाखतकाराने पूर्वतयारी केली असेल तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास नक्कीच असणार आहे. आणि आत्मविश्वास कधी येतो, जेव्हा आपला अभ्यास पूर्ण असतो, आपली पूर्वतयारी म्हणजे आपली तयारी चांगली असते, आणि मग त्यावेळेला मुलाखतकाराने काय केलं पाहिजे, की आत्मविश्वासाने ती मुलाखत घेतली पाहिजे. आणि ती भूमिका अत्यंत मुलाखतकाराची महत्त्वाची आहे. मुलाखतीदरम्यान अनावश्यक हालचाल, हातवारे टाळावेत. आपण प्रत्यक्ष TV मी सांगितले मागच्या तासाला की तुम्हाला ABP माझावरती मुलाखती असतात, Zee24 तासवरती मुलाखती असतात, तर अनेक न्यूज चॅनलवरती मुलाखती असतात. मग त्या मुलाखती आपण पाहत असताना मुलाखतकाराने म्हणजे चॅनलवरती आपण पाहत असतो, तर कोणती गोष्ट कटाक्षाने मुलाखतकाराने आणखी एक टाळावी, तर हातवारे टाळले पाहिजेत. अनावश्यक हातवारे, हालचाली टाळल्या पाहिजेत. पुढचे आहे मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी. वेळेचं मर्यादा असते, वेळेचं भान हे मुलाखतकाराने ठेवलं पाहिजे. मुलाखतकाराने आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की रसिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन मुलाखतीची दिशा ठरवणे आवश्यक आहे. की रसिकांना कोणत्या गोष्टी आवडतात. रसिक म्हणजे कोण, प्रेक्षक, श्रोते, जे मुलाखत ऐकायला बसलेले आहेत, मुलाखत पाहायला बसलेले आहेत, तर त्या रसिकांना काय केलं पाहिजे, की त्यांना कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे, त्यांचा
ज्या मुलाखतदात्याची मुलाखत ऐकण्यासाठी बसलेले आहेत, जे समोर रसिक, त्यांना त्या मुलाखतदात्याकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे किंवा कोणती गोष्ट जाणून घ्यायची आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन मुलाखतीची दिशा मुलाखतकाराने वळवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रश्नातून प्रश्न निर्माण करीत जास्तीत जास्त मुद्द्यांना स्पर्श करावा. एकच प्रश्न विचारून त्याच प्रश्नाच्या उत्तराभोवती किंवा त्याच प्रश्नाभोवती काय करू नये, मुलाखतकाराने फिरत न बसता किंवा वेळ न घालवता अनेक मुद्द्यांना स्पर्श करून, वेळेची मर्यादा तर आहेच, त्या वेळेच्या मर्यादा पाळून मुलाखतकाराने काय केलं पाहिजे की मुलाखतदात्याची मुलाखत घ्यावीच, पण अनेक मुद्द्यांना तिथं काय केलं पाहिजे, स्पर्श केला पाहिजे, त्यातली माहिती त्यांची जाणून घेतली पाहिजे. आता पुढचा आपण बघणार आहोत मुद्दा, तो म्हणजे नोकरी आणि प्रवेशासाठीची मुलाखत. आज आपण पाहतो की स्पर्धेचं युग सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. विज्ञान तंत्रज्ञान युग सुरू आहे. आणि मग ह्या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये युगामध्ये काय झालेलं आहे की नोकरींचे शिक्षण झालेलं आहे भरपूर, पण नोकऱ्या नाहीत. मग अशा वेळेला काय होत असतं की या स्पर्धेच्या युगामध्ये नोकरीसाठी आणि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत हा घटक अनिवार्य मानला जातो. तर कुणालाही ॲडमिशन मिळत नाही. तर आता आपण बघतो की अगदी नर्सरीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, बालवाडीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर आईवडिलांची मुलाखत, पालकांची मुलाखत घेतली जाते. तर या मुलाखतीसाठी आज स्पर्धेच्या युगामध्ये नोकरीसाठी तर गरजेचीच मुलाखत आहे. कारण पात्र उमेदवार फक्त मार्क्स गरजेचे नाहीत, गुण गरजेचे नाहीत, तर त्याच्यामध्ये वेगळी आणखी कौशल्य काय आहेत का, हे जाणून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते. मग या स्पर्धेच्या युगामध्ये अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, नोकरीसाठी मुलाखत हा घटक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे मानला गेलेला आहे. तर उमेदवाराची बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि ज्ञान पातळी, त्याच्यामध्ये असणारी कौशल्ये, त्याचा कोणत्या चांगल्या गोष्टीकडे, कोणत्या गोष्टीकडे कल आहे, याचं मापन या मुलाखतीमधून केलं जातं. म्हणजे अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखती अनेक ह्याच्यामध्ये आहेतच. आता आपण बघतो की सगळीकडे मुलाखती, इंटरव्ह्यू घेतल्या जातातच, पण त्याचबरोबर नोकरीसाठी तर अत्यंत महत्त्वाची मुलाखत असते की त्या उमेदवाराची बुद्धिमत्ता किती आहे. झालेला आहे ग्रॅज्युएट किंवा त्याला डिग्री घेतलेली आहे, तर डिग्री घेतलेली आहे म्हणून त्याच्याकडे बुद्धिमत्ता असेल असं काही नाही. ज्या जागेसाठी उमेदवार आलेला आहे त्या जागेची, त्या जागेसाठी किंवा त्या पद्धतीनं त्याची पात्रता असणं किंवा ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते तपासण्याचं काम या मुलाखतीमधून होतं. उमेदवाराच्या व्यक्तिमत्व मूल्यमापनावर अशा मुलाखतीमध्ये अधिक भर दिला जातो. त्याचं मूल्यमापन, व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन त्या मुलाखतीमधून होत असतं. आणि पुढं सांगितलेलं आहे की नोकरीसाठी मुलाखत घेताना उमेदवाराने विषय ज्ञान, पदवी, सामान्य ज्ञान, आकलन क्षमता, त्याची तांत्रिक हुशारी आणि भाषेवरील प्रभुत्व हे आजपर्यंत प्राधान्याने विचारात घेतलं जात असे. बदलत्या काळामध्ये याचे स्वरूप बदलू लागलेलं आहे. पूर्वी कसं होतं की उमेदवाराचं विषयाचं ज्ञान किती आहे, नोकरीसाठी जायचं म्हणजे काय करायचं आहे, एकतर विषयाचा अभ्यास असला पाहिजे आणि आपल्याला सामान्य ज्ञान असणं गरजेचं आहे, पदवीला किती मार्क्स मिळालेले आहेत हे, किंवा त्याची थोडीशी आकलन क्षमता बघितली जात होती. पण दिवसेंदिवस यामध्ये बदलत्या काळामध्ये ह्या मुलाखतीच्या स्वरूपामध्ये बदल होत आहे किंवा बदल होऊ लागलेला आहे. उमेदवार बोलतो कसा, त्याचा पोशाख कसा आहे आणि पोशाख कसा, यापेक्षा या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी त्याच्याकडे कौशल्य आहेत का, याची चाचपणी किंवा याची माहिती जाणून घेण्याचं काम मुलाखतीमधून होतं. पुढं आज विविध क्षेत्रामध्ये, कंपन्यामध्ये अपेक्षित असं उद्दिष्ट साध्य करणं, गटप्रमुख म्हणून गटकार्य करून घेणे, कमी वेळेमध्ये कामांची विभागणी करून पूर्तता करणे आणि अडचणींना तोंड देणे, कामाचे श्रेय वाटून घेणे आणि नियोजित वेळामध्ये काय करावं लागतं, गट बैठकांचे आयोजन करून कामाचा आढावा घेणे आणि गट सदस्यांच्या समस्यांचं निवारण करून मार्गदर्शन करणे, प्रसंगी समुपदेशन करणे, अशा प्रकारच्या कामांचे स्वरूप नजरेसमोर ठेवून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. थोडक्यात काय तर मुलाखत कशासाठी घ्यावी लागते की त्या आलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराकडे ही कौशल्य आहेत, गटप्रमुखाची किंवा आलेल्या अडचणींना तो कसा तोंड देईल,
अचानक अनेक अडचणी आल्या तर काय करेल, गटप्रमुख म्हणून तो कार्य काय करेल. तर या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळ्या आता काय झालेलं आहे, कंपन्या असतात आणि मग ह्या कंपन्यांच्यामध्ये काय असतं, स्पर्धा असते. मग त्या स्पर्धेमध्ये सुद्धा काय झालं पाहिजे की स्पर्धेमध्ये या कंपन्यामध्ये घेत असताना उमेदवार हा कसा घेतला जातो, या पद्धतीचा की ज्याला समुपदेशन करता येईल, इतर लोकांचं समुपदेशन करता येईल, मार्गदर्शन करता येईल, प्रसंगी जी एखादी अडचण आली तर त्याच्यावरती पटकन त्याला काय करता येईल, उपाय शोधता येतील किंवा ती दूर करता येईल. असा उमेदवारच आता अशा कंपन्यामध्ये निवडला जातो आणि त्यामुळे उमेदवाराकडे प्रत्यक्ष मुलाखत घेत असताना त्या मुलाखतदाता किंवा मुलाखतकाराकडे मुलाखत घेत असताना ह्या गोष्टी त्या उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. तर मुलाखत सहकाऱ्यांच्या भावना, विचार, सूचना, समस्या याबद्दल उमेदवाराकडे असलेली जी स्वीकारार्हता आणि काढण्याची तत्परता आहे, मार्ग काढण्याची जी तत्परता आहे, विवेकबुद्धी आहे, प्रसंगावधान आहे, अशा गोष्टींना मुलाखतीमध्ये महत्त्व दिलं जातं. मुलाखत घेत असताना कोणत्या गोष्टी बघितल्या जातात, तर पूर्वीसारखं सामान्य ज्ञान किंवा तो म्हणजे त्याचा पोशाख कसा आहे, तो बोलतो कसा, प्रश्नांची उत्तरं कसं देतो, या गोष्टींना न महत्त्व देता तो ज्या कंपनीला, आता स्पर्धेच्या युगामध्ये अनेक कंपन्या आपल्याला बघायला मिळतात, अनेक कंपनीमध्ये चढाओढ आहे आणि मग त्या ठिकाणी उमेदवाराकडे हे कौशल्य आहेत का आणि त्याबरोबर तो सहकाऱ्यांच्या भावना, त्यांचे विचार, सूचना, या सगळ्या गोष्टी काय करतो, म्हणजे त्या उमेदवारामध्ये त्या आहेत का आणि त्याचबरोबर एखादी अडचण आली तर त्यातून त्याला मार्ग काढण्याच्या त्याच्यामध्ये तत्परता आहे का, या सगळ्या गोष्टी मुलाखतीमध्ये महत्त्वाच्या आहेत किंवा त्याला मुलाखतीमध्ये त्याला महत्त्व दिलं जातं. माहिती आणि ज्ञान यातील भेद उमेदवार जाणू शकतो का. बघा, ज्ञान वेगळं आणि माहिती वेगळी, तर यामधला फरक त्या उमेदवाराला माहीत असणं गरजेचं आहे. याचं मूल्यमापन मुलाखतीमधून होत असतं आणि त्यामुळं केवळ पदवी हा निकष आज मागे पडला असून त्यासोबत जीवन कौशल्ये मुलाखतीमध्ये तपासली जातात. फक्त पदवीला किती गुण मिळाले हे न बघता, पदवीचे गुण न बघता उमेदवाराकडे ही जी कौशल्य आहेत ती कौशल्य आहेत का हे तपासलं जातं. आणि मुलाखतीमध्ये पाल्हाळ, थापा, भपकेबाजपणा टाळावा. मुलाखतीमध्ये या सगळ्या गोष्टीबरोबर, कौशल्याबरोबर थापा मारणं किंवा पाल्हाळ लावणं ह्या गोष्टी अत्यंत कटाक्षपणे काय कराव्यात, मुलाखतदात्याने टाळाव्यात. आपण नोकरीसाठी मुलाखती हा भाग बघतोय आणि त्याच्यानंतर नोकरीसाठी असेल किंवा प्रवेशासाठी असेल तर मुलाखतीमध्ये उमेदवाराचे बाह्यरंग कसे आहे त्यापेक्षा अंतरंग कितपत विकसित झालेले आहे, तो सुंदर दिसतो का, त्याचं समाजामध्ये काही स्टेटस आहे का, हे न बघता म्हणजे त्याचं अंतरंग बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे, बाह्यरंग महत्त्वाचं नाही. म्हणजे बुद्धिमत्ता तर त्याची तपासली जातेच, पण बुद्धिमत्तेबरोबर इतर कौशल्य त्याच्याकडे आहेत का हे बघितलं जातं. आलेल्या संकटाला तो कितपत, कशा पद्धतीनं तो मात करू शकेल आणि आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर त्याची कशी भावना असेल किंवा त्याचा तो कसा वागेल हे पाहिलं जातं. आणि हे जाणून घेणं म्हणजे त्याचं अंतरंग कितपत विकसित झालेलं आहे हे पाहणं मुलाखतीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. म्हणजेच मुलाखत देत असताना पूर्वी सारखी मुलाखतीची पद्धत न राहता आता मुलाखतीमध्ये अत्यंत बदल झालेला आहे. ज्ञानाबरोबर इतर कौशल्य जाणून घेतली जातात. कौशल्याबरोबर आपल्याकडं ज्या कौशल्याबरोबर आपल्याकडे अनेक गुण जे आहेत ते गुण बघितले जातात, अंतरंग बघितलं जातं, बाह्यरंगापेक्षा अंतरंग बघितलं जातं आणि या सगळ्या गोष्टी मुलाखतीमध्ये अत्यंत गरजेच्या आहेत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं मुलाखत या घटकामध्ये, तर मला वाटते 4 ते 5 तास आपले यावरती झालेले आहेत आणि मुलाखत हा घटक तुम्हाला व्यवस्थित समजलेला असावा. तर मुलाखतीमध्ये आपल्याला पुस्तकामध्ये एक मुलाखत दिलेली आहे आणि ती मुलाखत तुम्ही वाचा आणि त्या मुलाखती वाचा, हा घटक व्यवस्थित वाचा आणि त्याच्यावरती प्रश्न जे विचारलेले आहेत म्हणजे कृती आहेत, खालील मुद्द्याविषयी माहिती लिहा.
त्यामध्ये मुलाखतीची पूर्वतयारी आणि मुलाखतीचा समारोप. आणि हे जे कृती दिलेली आहे ते कृती तुम्ही सोडवण्याचा काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण घटक हा समजलेला असावा आणि याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. आता पुढच्या तासाला नवीन घटकाला सुरुवात होईल आणि नवीन घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.